आरोपीला अटक आहे काय आंदोलन काय विजय कोराडाच्या मुलांनी आमच्या मुलीची छेड काढली होती. काल आम्ही त्यांना मुलीची छेड काढली तर त्यांच्या भावांनी त्यांना समजून सांगायला गेले तर त्या मुलांनी यांना मारहाण केली. तर आम्ही त्यांना समजून सांगायला गेल्यानंतर त्यांचे पब्लिक गोळा झाल्यानंतर आमच्यावर दमदाटी केल्यानंतर आम्ही त्यांना धरून पोलीस स्टेशनला जमा केलं, कंप्लेंट केली. त्यांनी पोलीस स्टेशनला आम्हाला दम दिला होता का आम्ही एकाची खुन्नस काढू. तर काल रात्री मी आणि माझा मित्र कृष्णा दासकर आम्ही दोघं जण होतो. तर या पोरांनी आम्हाला रात्री एकट्याला बघून आम्हाला मारहाण केली. पोलिसांची याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? तक्रार दिली आहे आता त्यांनी, ते सगळे मध्ये रात्री त्यांनी आमची मारहाण करून आमचे मोबाईल घेतले, पैसे वगैरे काढून घेतले होते. कुठे कुठे मारहाण केली? डोळ्याला? हा, डोळ्याला गेले, पाठीला गेले, पायाला गेले, पाईप लोखंडी रॉड होते, पाईप होते आणि अजून काहीतरी हत्तर होते, ते तोंडावर मारले त्यांनी. मग या गोष्टीचं नेमकं तात्कालिक कारण काय हा येतेच का ते परदिवशी येते त्यांनी त्यांच्या मुलांनी जी पोरी छेडछाड केली होती तर आम्ही त्यांची तक्रार करून त्यांच्या मुलाची तक्रार करून मध्ये टाकलं होतं. त्यांनी पोलीस स्टेशनला आम्हाला दम दिला होता ज्यांनी आमच्या मुलाला उचललंय तर आम्ही प्रत्येकाचा एका हिशोबाने आम्ही काटा काढू. पोलिसांसमोरच? हा, इथंच पोलीस स्टेशनच्या बाहेरच गेटवर हे केलं होतं. महत्वाची घटना आहे की पोलिसांसमोरच या लोकांना धमकावण्यात आलं होतं की तुमच्या एकेकाचा काटा काढू आणि तो काटा काढला. हा, काल एकटं सापडले गेलो आम्ही. हा, मग ते तिघा जणांनी आम्हाला धरलं, मारहाण केली. तो विजय कोरडाला व्हिडिओ कॉल केला का हाच व्यक्ती आहे का, तो माझा मित्र होता, तो पहिले त्याला मारत होते. तर तो म्हणे हा व्यक्ती नाही म्हणे. मग माझ्याकडे मोबाईल केला त्यांनी, म्हणे हाच व्यक्ती म्हणे, याला मारा म्हणे. मग मला त्यांनी मारहाण केली. ग्रामस्थांनी किंवा गावकऱ्यांनी, नगरसेवक पोडरांनी याच्यात मध्यस्थी केली का? नाही, रात्री कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो. कृष्णा माझा मित्र आहे, तो पण घरी गेला. त्याच्या घरचे मी ते बघितलं ते परिस्थिती, तर त्याला विचारलं का काय झालं. तर मग त्याच्या घरचे माझ्या घरी आले, मला घेतलं. मग आम्ही तो पोलीस स्टेशनला आलो तक्रार द्यायला. आपल्या बरोबर आणखीन एक जण आहे, त्यालाही मारहाण झाली. काय नाव आहे? उमेश राजेंद्र दासकर. उमेश राजेंद्र दासकर. तुम्ही जवळून दाखवू शकतात. या ठिकाणी शर्टवरती सगळं रक्त आहे, इकडे डोळ्याला देखील प्रचंड मारहाण आहे. तुला पकडलं कसं आणि बोलले काय ते लोक? ते काहीच बोलले नाही, आले डायरेक्ट हाणायला सुरुवात केली आम्हाला दोघांना. कुठे पकडलं? गीतगंगा हॉटेलला. हा, पाठीमागच्या साईडला. किती जण होते? 3 जण होते. मग आता आपली मागणी काय? मागणी काय पोलिसांकडे? त्यांना गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना कडीची कडी शिक्षा भेटावं. प्रकार अतिशय निंदनीय आहे. एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केली, त्यानंतर प्रकरण मिटत होतं. सांगण्यात येतंय की माफी देखील मागण्याचा, सामोपचार करण्याचा प्रयत्न या प्रकरणात झाला. पहिल्यांदा मारहाण झाली, नंतर परत दुसऱ्यांनी मारहाण केली दुसऱ्या गटाने, नंतर परत तिसऱ्या गटाने, आणि आज तर 2 मुलांचे डोळे फुटता वाचलेले आहे. बापू, नेमकं काय सांगाल? ही इतकी अमानुष मारहाण बीड मधल्या काही हत्याकांडांची आठवण करून देते. खरं तर पाहिलं तर यात्रेच्या दिवशी कुठलंही गालबोट लागू नये म्हणून आम्ही सर्व ट्रस्टी असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, राहता पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी ह्या शांतता ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु काही हे जे नशेडी पोरं गावामध्ये 340 मधले राहणारे काही नशेडी पोरं यांनी एक अल्पवयीन मुलीला छेडलं, तिची छेड काढली, तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला म्हणे वडा खायला चाल. तिच्याबरोबर तिचे भाऊ नातेवाईक असताना असा प्रकार जर घडल्यानंतर मग त्या भावांनी प्रतिकार केला, पण त्या भावांना सुद्धा ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जे आसपासच तिथं होते त्यांना सुद्धा बेदम मारहाण केली. हे चॉपर दाखवले, चाकू दाखवला, चाकूचा धाक दाखवला. त्या अल्पवयीन मुलीला वारंवार ते रस्त्यामध्ये अडवायचे, पण त्यांनी यात्रेच्या दिवशी नशेमध्ये इतकं भयानक कृत्य करण्याचा प्रयत्न यात्रेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. काल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो, पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली, पोलिसांनी त्यांना धरून पण आणलं. परंतु त्याच्यातल्या काही लोकांनी जो आज धरल्या गेलेला आहे त्या आरोपीचा जो बाप आहे
जो दुसरा कुऱ्हाडी कोण आणलेला आहे तो, त्यांनी सांगितलेलं होतं का तुम्हाला आम्ही कोण आहोत हे तुम्हाला एकेकाला दाखवून देतो. आम्ही सगळ्यांचे फोटो काढलेले आहे आणि या फोटोप्रमाणे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. एकेकाला आम्ही त्या ठिकाणी नदीमध्ये टाकून देऊ जिवंतपणे, असा घाणेरडा दम त्यांनी दिला. आणि त्याप्रमाणेच काल या मुलांना बोलून घेतलं. या मुलांना इतकी अमानुष मारहाण केलेली आहे. तुम्ही आता स्वतः डोळ्यांनी बघितलेलं असेल की आपल्याला ते पावत नाही. राहत्यामध्ये ही पहिली अशी घटना घडलेली आहे की फोन करून व्हिडिओ शूटिंग काढून त्यांनी मारहाण केलेली आहे. व्हिडिओ ते कोणाला दाखवत होते हे आतापर्यंत आता पोलीस तपासामध्ये पुढे येईलच. आपल्याला माहीत नाही, त्याचं नाव येईल पुढं तपासामध्ये. पण अशी घटना, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. जर ह्या आरोपींना कायद्याप्रमाणे पोलीस खाक्या दाखवून परत राहत्यामध्ये कुठल्याच गुंडांनी असा अमानुष प्रकार करू नये. अन्यथा कायदा हातात घेण्याचं काम गावातील गावकरी, यापूर्वी बऱ्याच वेळेस झालेल्या राहता शहरामध्ये सामोपचाराने घटना मिटवण्यात आलेली होती. या प्रकरणात देखील माफी मागण्याचा प्रकार झाल्याचं काही नागरिक त्या दिवशी माफी मागून हे प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. पण त्या मुलीला, ती मुलगी इतकी धास्तवली होती, तिच्या घरचे इतके धास्तवलेले होते. ती म्हणे आम्ही फिर्याद करणार. मग आमचा नाविलाज झाला, त्यांनी फिर्याद दिली. नाहीतर त्या दिवशीच माफीनामा होऊन हे प्रकरण आम्ही शांत करणार होतो. पण त्यातल्या त्यातच काल हा जो घडलेला प्रकार आहे, अक्षरशः मोबाईल शूटिंगमध्ये यांनी हा प्रकार या ठिकाणी घडून आणलेला आहे. डेअरिंग कस काय येते की मोबाईल शूटिंग दाखवून की आम्ही अशा पद्धतीने यांना मूळ म्हणजे यांना कायद्याचा धाक आणि कायद्याची माहिती किंवा कायद्याचा खाकीपणा किंवा गावकऱ्यांचा मार. गावकरी वारंवार काय म्हणतात, चला जाऊ द्या मर्द, झाला असं सोडून देऊ. खरी चूक तर स्थानिक नागरिकांची आहे की अशा गुंडांना आपण सोडून देतो, बा नको त्याच्या आयला आपल्यावर आपण चांगल्या घरातले हे लोक रोजच्याच नशा करून दारू पितात किंवा त्रास देतात. असा हा प्रकार आपण डोळ्याआड काही गोष्टी करतो, त्याचे हे परिणाम आज भोगावं लागू राहिले. बनकर माळ्यामध्ये जाता येता प्रत्येक मुलीची छेडछाड होती. आता मागही तुम्ही प्रकार पाहिला असेल, एका महिलेची छेडछाड झालेली होती. काही तरुण पोरांना गाठून त्या ठिकाणी मारहाण झालेली होती. तर ह्या घटना गावासाठी अत्यंत धोकादायक आहे. अशा घटना घडल्या नाही पाहिजे. आता सन्माननीय सुजयदादा विखे पाटील हे 9 तारखेला केरळमधून या ठिकाणी येणार आहे आणि आम्ही सगळे मिळून जवळजवळ 1000चा मॉब त्यांना भेटण्यासाठी आणि हा निषेध नोंदवून यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. मला खात्री आहे सुजयदादा विखे पाटील या झालेल्या अन्यायाचा त्याला वाचा फोडतील आणि योग्य न्याय हा राहता शहरातील बनकरमाळा असेल, मेत्रेमाळा असेल किंवा गिधडवस्ती असेल या लोकांना मिळेल अशी मी खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. एक नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच तुमच्या कारकिर्दीमध्ये अशी दुर्दैवी घटना घडली म्हणता येईल. कायद्याचा वचक किंवा मग यात्रा कमिटीचं अपयश म्हणता येईल? नाही, नक्कीच असं म्हणता येणार नाही. आज राहता शहरामध्ये आपण बघितलं, गेल्या 2 दिवसात जी काही वीरभद्र महाराजांची, मायंबा महाराजांची या ठिकाणी यात्रा झाली आणि या यात्रेमध्ये नागरिकांमध्ये अत्यंत उत्स्फूर्त आणि आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण होतं. कधी नव्हे ती इतकी मोठी गर्दी या यात्रेमध्ये बघायला मिळाली. परंतु काही टार्गट आणि नशेखोर त्या ठिकाणी टुकार मुलांमुळे त्या ठिकाणी या यात्रेला गालबोट लागण्याचं काम झालं. आमच्या एका लहान भगिनीवर त्या ठिकाणी त्यांनी तिचं छेड काढण्याचा प्रयत्न केला आणि मग हे करत असताना त्या ठिकाणी त्या दिवशीच, यात्रेच्या दिवशी रात्री येऊन या ठिकाणी त्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आणि मग त्यांच्यापैकी काही मुलांनी काल त्या ठिकाणी त्या मुलीचे जे भाऊ होते त्यांना त्या ठिकाणी टार्गेट करून आज या ठिकाणी रात्री अत्यंत अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण झाली. त्यांना जीवे मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आला. मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आपल्यामार्फत एकच विनंती करतो की सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सुजयदादा सांगतात की या मतदारसंघामध्ये कुठलीही मुलगी ही रात्री 11 वाजता देखील ती सुरक्षित तिच्या घरी गेली पाहिजे. आणि मग असं असताना आपल्या राहता शहरामध्ये असं हे वातावरण होता कामा नये आणि म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी आणि नगर जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे या ठिकाणी त्यांनी दाखवून द्यावं. नगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं नगराध्यक्ष म्हटलेत, परंतु
सुरुवातीला केस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी व्यवस्थितपणे कायद्याचं पालन होतंय की नाही हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळं गावातील अनेक नागरिक या घटनेमुळं त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे. पोलिसांचा वचक राहता शहरावर राहिलाय की नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज सकाळपासून या पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक आणि जागरूक नागरिक या ठिकाणी आहेत. त्यामुळं पोलिसांचं देखील या ठिकाणी चुकतंय का, माध्यमांना माहिती द्यायला देखील काही पोलीस कर्मचारी हे अटकाव करतात. यात्रेची बदनामी होऊ नये असा विषय पुढे मांडला जातो, परंतु यात्रेच्या बदनामी आडून राहत्यामधली गुन्हेगारी कोण वाढवतंय हा प्रश्न राहत्यातील जनतेला पडलेला आहे. त्याचे पाय फुटलेले, पाय काढ रे, पाय बंद कर. काय दाखव? पाय दाखव. डोळे बघ. हा, त्याचा चेहरा बघ. एवढी अमानुष पाठी पाना त्यांचा काय अत्यंत भयानक हा प्रकार राहता शहरामध्ये घडलेला आहे. यात्रेच्या दिवशी एक अल्पवयीन मुलीला छेडल्यामुळं तिच्या भावांनी त्या आरोपींचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना धरलं, तर उलट त्या आरोपींनी तिच्या भावांना सुद्धा इतकं बेदम मारलं की ते सुद्धा आज त्यांचे सुद्धा डोळे फुटलेले पण त्या दिवशीच गंभीर जखमी झालेले होते. अशा अवस्थेमध्ये पोलिसांनी त्यांना धरून आणलं, पण त्यांनी चॅलेंज करून सांगितलं का आम्ही जे आमच्याकडे फोटो आलेले आहेत त्याच्यातले एक जणाला धरून आम्ही मारणार आहोत. त्याप्रमाणे या दोघांनाही त्यांनी काल धरलं. व्हिडिओ कॉल केला, समोर कोणाला केला त्याचं आम्हाला माहिती नाही, पण त्याला दाखवित होते का अशा प्रकारे आम्ही याला मारहाण करून राहिलो. इतकी अमानुष मारहाण राहत्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा राहत्यामध्ये एवढा भयानक क्राईम या ठिकाणी पाहत आहोत. आणि याची दखल राहता पोलीस स्टेशननी तर जरूर घ्यावीच. त्यांनी दखल घेतलेलीच आहे. आरोपी सगळे अटक केलेले आहेत, पण कडक शासन त्यांना झालेलं पाहिजे का जेणेकरून राहता शहरामध्ये आमच्या असा प्रकार कदापि खपून घेतला जाणार नाही. आणि जर अन्यथा या आरोपींचा बंदोबस्त योग्यरित्या जर झाला नाही आणि हे जर सुटले तर कायदा हातात आम्हाला घ्यायला लावू नका. एवढंच माझं या निमित्ताने राहता पोलीस स्टेशनला विनंती आहे किंवा माझी नम्र विनंती आहे. ह्या आरोपींनी कोणाला व्हिडिओ कॉल लावले, कोणाशी व्हिडिओ कॉलवर बोलले याची सुद्धा तपासणी केली पाहिजे. इतकी म्हणजे भयानक मारहाण झालेली आहे का आज यांच्या आता डोळ्यांच्या डॉक्टरांकडे यांना न्यावं लागल. एक जणाचा पाय फुटलेला आहे, अक्षरशः दांड्यानी कुऱ्हाडीनं त्याला मारलेलं आहे. तसं जर पाहिलं तर रात्रीच यांना पोलीस स्टेशननी ॲडमिट करायला पाहिजे होतं. आज जवळजवळ सगळी रात्र गेली, आता त्यांच्या डोळ्याचा कलर बदलायला लागलेला आहे. तर माझी विनंती राहील पोलीस स्टेशनला की आपण एक पत्र देऊन त्यांना सरकारी दवाखाना किंवा खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करून त्या पोरांचा प्राण त्या ठिकाणी किंवा डोळे वाचतील अशी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. जर त्या आरोपींनी किंवा जे आरोपी तिथं राहतात त्या एरियामधल्या कुठल्याही पोरांनी जर कुठल्याही आमच्या माणसाला हात लावण्याचा प्रयत्न केला आता याच्या पुढं राहता गाव शांत राहणार नाही. जशाच तसं त्याला उत्तर त्या ठिकाणी हे मी एकटा नाही, मी एकटा काहीच करू शकत नाही. पण आज इथं जमलेले तमामले ना सगळेच जण या ठिकाणी त्याचा पूर्ण बंदोबस्त करतील याची खबरदारी पोलीस स्टेशननी घेतली पाहिजे. त्यांना गावातून यांना ना अशा आरोपींना यांच्या धिंडा काढायला हिंमत वाढली कशी काय राहतात शहरामध्ये यांची. हा एवढी हिंमत कशी काय वाढती. चॅलेंज करून मारतात. मेन म्हणजे आज बीड हत्याकांडाच्या प्रमाणे झालंय त्याचप्रमाणे 50% हत्याकांड यांचं झालंय. म्हणजे मारता वाचलेले दोघ आज
उद्या भविष्यात राहत्यामध्ये पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर कायद्याचा धाक नाही थोडक्यात राहत्यामध्ये बीडमध्ये जी परिस्थिती झाली थोडक्यात राहत्या पण त्याच मार्गावर चालला असं मला म्हणायचंय. कारण आज हे 50% जिवंत आहे, 50% राहिलेले. उद्या यांच्या जीवाला किंवा संबंधित प्रभागामधील किंवा जे इतर असतील त्यांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत का एकेकाला धरून किंवा एकेकाला जीवे मारण्याची धमकी दिली. इथून पुढे कालावधीमध्ये जर कोणाच्या जीवितास काही झालं तर संबंधित जे कोणी दोषी असतील यांना धरण्यात यावं किंवा त्यांना पकडण्यात यावं व शासन करण्यात यावं. तसेच जर पोलीस प्रशासनाच्या हातून जर योग्य मार्गाने आम्ही कायद्याला मांडणारी मंडळी पोलिसांकडून जर सॉल्व्ह होत नसेल तर त्यांनी सर्वसामान्य नागरिक आमच्या हातामध्ये कायदा देण्यात यावा, ते पण ऑन कॅमेरा देण्यात यावा, ऑफ कॅमेरा देण्यात येऊ नये. तसेच कधी कधी असं वाटतं का कायद्याचं पाठबळ पोलीस यांच्या भेटतंय का काय किंवा यांच्या मागे कोणी प्रशासनाची ताकद आहे का काय असं वाटतंय. एवढंच बोलतो मी बस. बोला माहिती आतापर्यंत आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. आतापर्यंत आम्ही 340 म्हणून ये जा करत होतो. यांचे 10-15 दिवस आम्ही त्याचा सहन केलाय. पण इथून पुढं आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. आणि पोलीस प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे का आमच्या आया बहिणींची इज्जत काय वाटोवर पडली नाही. तुम्ही त्यांचा योग्य रीतीने जर बंदोबस्त केला नाही तर इथून पुढे आम्ही कायदा हातात घेणार.